सध्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन व संवर्धनाचे काम चालू आहे। हे काम चालू असताना 700 वर्षांपूर्वीचेच मंदिराचे बांधकाम ठेवले जाणार होते व यानंतरचे झालेले बांधकाम पाडले जाणार होते। दरम्यान आम्ही नवीन बांधकाम पाडल्यानंतर पुरातन वास्तूमध्ये काही ऐतिहासिक अनमोल पुरातन ठेवा सापडला जाण्याची शक्यता वर्तवली होती। अखेर आज हा अंदाज खरा ठरला असून श्री विठ्ठलाच्या समोरच कान्होपात्रा मंदिराशेजारील हनुमान गेट खाली एक तळघर आढळून आले व या तळघरामध्ये 2 पुरातन मोठ्या मूर्ती, पुरातन नाणी, काचेच्या बांगड्या व अन्य मूर्ती आढळून आल्या आहेत। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर या संतवचनानुसार भूवैकुंठ पंढरी नगरीचा इतिहास हा अतिशय प्राचीन असून मंदिरात आणखी सुद्धा काही पुरातन ठेवा सापडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुरातत्व खात्याकडून याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे असून या संदर्भातील मागील काळातच आम्ही मंदिरे समितीला व पुरातत्व खात्याला निवेदन देऊन मागणी केली होती। आता जोपर्यंत या तळघराचा संपूर्ण शोध होत नाही तोपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू करू नये असे मत पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले। पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यासमोरील आढळलेलं तळघर उघडण्यात आलंय। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघराची पाहणी केली। या तळघरात मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत, तर विष्णू बालाजी रूपातील 3 ते 4 फूट उंची असलेली मूर्ती तसेच अन्य एक मोठी मूर्ती सापडली आहे। पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तुविशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते। त्यांना या 2 मूर्तींसह अन्य भग्न मूर्ती आणि पादुका आढळल्या, त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत। श्री विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला, त्यात प्रवेश केला असता काही बांगड्यांचे तुकडे, काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने यांनी सांगितले। एक खोली सदृश्य वस्तू आढळल्याचे समजले। एक 6 बाय 6 फुटाचे चेंबर आहे, येथे एकूण 6 वस्तू आढळल्या। मातीच्या बांगड्या येथे सापडल्या तसेच दगडांच्या मूर्त्या सापडल्या। हे तळघर आतून बंदिस्त आहे, त्या पलीकडे काही असेल असे वाटत नाही, तर याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मूळ मंदिराखाली तळघरात प्रति विठ्ठल मंदिर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं तर आढळून आलेल्या तळघरासारखेच मंदिराखाली अन्यत्रही अनेक तळघर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मंदिर परिसरातील नागरिकांच्या अनेक पुरातन वास्तूंमध्ये अशी तळघरं आहेत, तर मंदिरातही असू शकतात। सध्याच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या खाली गर्भगृहात आणखी एक प्रति विठ्ठल मंदिर असू शकेल अशीही चर्चा पंढरपुरात ऐकावयास मिळत आहे। त्यामुळे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय सखोल असा अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे। अन्यत्रही खोदकाम करून आणखी काही तळघर आहेत का याचा शोध लावायला हरकत नाही। तमाम वारकरी संप्रदायासाठी आजची ही घटना ऐतिहासिक व मौलिक असून त्याच अनुषंगाने आणखी पुरातन वैभव समोर येण्याची शक्यता आहे, असे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले। गणेश अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ। आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहोत। आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ह्याचा वारंवार पाठपुरावा केला आणि मध्यंतरी रांजना गावली होती, त्याची चौकशी करावी, इथं काय मोडी लिपी, शिलालेख ह्याची चौकशी व्हावी आणि मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्त्याच्या खाली महादेवाच्या पिंडे आहेत का आणि कुठं तळघर आहे का असं निवेदन आम्ही पुरातन खात्याला दिलं होतं। त्याची पूर्ण चौकशी करून अधिकाऱ्यांना हे यश आलेलं आहे। आता आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या माध्यमातून अशी मागणी करतोय, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं जोपर्यंत असे किती तळघर आहेत, इथं मोठं प्रति पंढरपूर खाली आहे का, प्रति विठ्ठल मंदिर खाली आहे का, प्रति विठ्ठलाची मूर्ती ह्याच्या खाली आहे का, ह्याची सखोल चौकशी करावी आणि अशी किती तळघर आहेत ही सगळ्याची सखोल चौकशी करावी आणि जोपर्यंत ह्याचा सगळा सोक्षमोक्ष लागत नाही, ह्याची सगळी चौकशी होत नाही तोपर्यंत दर्शन जे चालू करणार आहे ते दर्शन चालू करू नये। आणि आम्ही वारंवार म्हणतोय, ही जी शिलालेख आहेत ह्या शिलालेखावर जुना इतिहास आहे तो लपवण्याचं काय षडयंत्र इथले काय अधिकारी काय लोक करत आहेत आणि त्या जे दगडावर लिहिलेलं आहे, कोरलेलं आहे मोडी लिपीत, ते पण फोडण्याचं काम केलं आहे। ह्याची पण चौकशी करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर इथे जेवढं काय पुरातन वस्तू आहेत ह्याचा अभ्यास होऊन ह्याच्यावर काय लिहिलं आहे ह्याची माहिती घ्यावी आणि अशी किती तळघर आहेत ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्यातली काय गावलेली माहिती CCTV फुटेज वगैरे चेक करावे, तरच दर्शन चालू करावं, अशी मागणी मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करतोय।